तर आता बघा हा पुण्यातला तिसरा दिवस आहे माझा. तुम्ही म्हणत असाल की किती दिवस झाला आता व्हिडिओ एवढ्या उशिरा काय येत आहेत, पण एडिटच करणं झालं नाही. कारण मी इतके दिवस फिरण्यामध्ये घालवले दिवस खूप सारे, आणि तिथून इथे गावात आले तर इथे पण 7 दिवसाचा सप्ताह बसला होता. त्यामुळे मग कंटिन्यू टेपचा वगैरे आवाज येत होता. मग एडिट करायला काही टाईमच असा भेटला नाही. त्यामुळे मग आता एक व्हिडिओ पाठवते मी जसं जमल तसं. तर इथं तिसऱ्या दिवसा सकाळचा व्हिडिओ आहे, आणि आम्ही खूप दिवसातून पहिल्यांदा गेलो होतो. त्यामुळे बहिणीनं तिघीला 3 साड्या आणल्या होत्या, म्हणजे आम्हा दोघीला एक आणि तिथं स्वतःसाठी तिघीला 3 साड्या सेम होत्यात म्हणून. बहिणी आली असती तर त्यांना पण ह्यातलीच एक पॅटर्न घ्यावा लागला असता, पण त्या काय आल्या नाहीत. कारण त्यांनी आमच्या आधी जाऊन फिरून आले होते, भाऊ आणि भाऊजाई. पहिल्यांदा असं झालं की आम्ही तिघी आणि आईवडील फिरलो आहे. तर नाहीतर कंटिन्यू आमचा भाऊ सोबत असतो आमच्या. पहिल्यांदाच असं झालं की तो आमच्यासोबत नाही आहे. कारण शिवानीला घेऊन ते गेले होते तिघंजण, ते पण 5-6 दिवसासाठी फिरायला. त्यामुळे मग आम्ही आलो आहे आता इकडे. आणि तसं पण पोरांची शाळा पण बुडाली असते 8 दिवस, ते 5-6 दिवस, हे 8 दिवस, शाळा खूप दिवस बुडाली असते. आणि आताचे लेकरं काय छोट्या सरकारी शाळेमध्ये असं कोणी घालत नाही. मोठ्याच शाळेमध्ये लेकरं घालतात, आणि त्या शाळा बुडवायला जमत नाही, कारण त्यात नुकसान आपलंच होतं आहे. त्यामुळे तर इथे आमच्या आईला खूप राग आला होता की असल्या साड्या कशाला आणल्यात म्हणून. कारण पातळ नाजूक पार्टीवेअर साड्या होत्या, पण त्यांना यातलं काय करणार साड्यातलं. त्यांना पहिल्याच्या काळातले सारख्याच साड्या आवडणार त्यांना, जुन्या मॉडेलच्या. तर आमचे काय तुम्हाला आवडते असल्या साड्या आणल्यात, तसल्या साड्या आणल्यात, साड्या मिसळत आहेत, पातळ आहेत, असं तसं चालू होतं. पण साड्या खूप छान होत्या, पार्टीवेअर नवीन निघाल्यात. तुम्हाला सगळ्याला तर माहितीच आहे का. तर साड्या म्हणजे काय नाव आहे, साड्या कशा आहेत काय आहेत. तर बहिणीनं आम्ही जायच्या अगोदर सिलेक्ट करून ठेवल्या होत्या. आम्ही गेल्याच्या नंतर फक्त कलर बघून आणायचे जस्तीला. तर आम्हाला तिघीला सेम कलर घ्यायचे होते. पण आम्ही जायच्या अगोदरच एका बाईने 8 साड्या घेऊन गेली होती. त्यामुळे मग आम्हाला पाहिजे तसे कलर मिळाले नाही ते. पण हा जो कलर आहे तो माझा आहे, आणि मगाचा जो कलर होता तो ह्या बहिणीचा होता, बारक्या निळावाला. आणि मधवीचा जो आहे तो मेहंदी कलर होता. तर पिहू इथं देवपूजेला बसली होती आमची, कारण देवपूजा झाली होती. पण तिला अंगुरा खायचा होता उदबत्तीचा, त्यामुळे ती बसली होती तिथं. पण आमचं सगळ्यांचं लक्ष होतं, त्यामुळे ते कपाळाला लावायची नाटकं करत होते. लहान लेकरं खूप म्हणजे दिसायला छोटे दिसतात, पण त्यांना सगळं कळतं आपण काय बोलतो आहे काय नाही, सगळं कळतं. त्यामुळे ती तिथे बसली होती. अंगुरा खायचा होता. तिचं म्हणणं की कवाही इथून जातेच सगळे आणि मला अंगुरा खायला भेटेल असं वाटत होतं. आमच्याकडे बघत होती सारखं ती. पण नंतर रागिनीने लगेच तिला आंघोळीला घेऊन गेली. तरी पण थोडासा खाल्ला होता तिनं गपचिप अंगुरा. देवपूजाला बसली चालू होतं. तर इथं बघा आंघोळीला आणले, आणि आंघोळीला आणल्यावर तिचं म्हणणं होतं की मी एकटीच आंघोळ करणार आहे, मला कोणी घालायचं नाही. त्यामुळे मी जी आहे ते रागिनीनं घातली, आणि नंतर इथं स्वतःच पाणी ओतून किती. तिसरा दिवस आहे का आज मी आलेले? तिसरा दिवस आहे आज. आम्ही कुठे चाललो? भंडारा देऊ, अजून गाता मंदिर, म्हणजे 4-5 ठिकाणी जायचं आहे आम्हाला. तर चला मग आज निघाली. आता घरातला काही शूट केलं नाही मी, कारण बाहेरचेच व्हिडिओ आता लई मोठे येतील, कंप्लीट 8 दिवस तर व्हिडिओ येतील बाहेरचेच. त्यामुळे मी घरातला आता काही शूट करणार नाही. तर चला मग आपण जाऊ बाहेर. आता जी बघा पुढे जाऊन बसली आहे ती. लईच फिरायचं येड आहे बाबा पिऊला बी. कशी चालायला लागली. तर आता बघा फायनली आम्ही निघालोय. आता आम्हाला कुठं जायचं आहे काय जायचं आहे तुम्हाला पुढे सांगणारच आहे, आणि मंदिर बघून कळेलच की आम्ही कुठं निघालो होतो. आणि ही जाताना रस्त्याचा घाट लागला होता, कारण भंडारा डोंगर म्हटल्याच्या नंतर ते पण उंचावरच होतं. आणि हे जुनं खूप प्राचीन मंदिर होतं. नवीन मंदिर बनवायला चालू होतं आता, म्हणजे बनत आलं होतं. अजून 1 वर्षभर तरी म्हणजे मंदिराचं काम राहिलं होतं अजून. तर आम्हाला म्हणत होते की बघण्यासारखं असं काही नाही, नवीन मंदिर बांधायला चालू आहे, काही नाही. मला चला दर्शन तरी तुकाराम महाराजांचं होईल. त्यामुळे मग आम्ही आलो इथं, आणि डायरेक्ट ऑटोवाला आम्ही ठरवलं होता की भंडारा डोंगर करून डायरेक्ट गाथा मंदिरला जायचं असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे इथून लगेच आम्हाला गाथा मंदिरसाठी निघायचं होतं. तर आम्ही आता आलो फायनली वरी. आणि इथं आल्याच्या नंतर ना तुकाराम महाराजाचं मंदिर म्हणल्याच्या नंतर टाळ मृदुंग भजन कीर्तन ह्याचा कंटिन्यू आवाज इथं चालू होता पाऊल टाकल्या. कारण हे जे ठिकाण आहे ते ठिकाणच असं आहे की तिथं कंटिन्यू नामस्मरणाचा गजर होत होता. तुकाराम महाराज पण त्यासाठीच तिथे जात होते कंटिन्यू. तर तुकाराम महाराज जे आहेत ना तर तिथे जाऊन 2-2 दिवस
म्हणजे बिना अन्न पाण्याचे नामस्मरण करत बसत होते, विठ्ठल 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 करीत. पण त्यांच्या बायकोचा एक नियम होता जिजाबाईचा, की तुकाराम महाराज जेवल्याशिवाय ती जेवत नव्हती जिजाबाई. त्यामुळे ती भाकरी घेऊन यायची मागून. आणि इथं जे आहे तर विठ्ठलाची मूर्ती आहे, तुकाराम महाराजाची मूर्ती आहे, महादेवाची पिंड आहे पुढे तुम्हाला दिसेलच. आणि पुढे मग तुकाराम महाराजाची मूर्ती बनवलेली आहे, पुढे मोठी मूर्ती. आणि ना तुकाराम महाराजाचे 3 डोंगर होते नेमलेले नामस्मरण करण्याचे. तर नेमकं कोणत्या डोंगरावर तुकाराम महाराज गेलेत तर हे त्यांना माहिती नसायचं, म्हणजे जिजाबाईला माहिती नसायचं. तर जिजाबाई काय करायच्या की ज्या रस्त्याने तुकाराम महाराज गेलेत तर त्या रस्त्याला ना कान लावायचं. तर कान लावल्यानंतर त्यांना माहिती व्हायचं की तुकाराम महाराज ह्या रस्त्याने आणि ह्या डोंगरावर गेलेत, म्हणून त्या मागून भाकरी घेऊन यायच्या. तर त्यांचे पतिव्रता म्हणा, अगर त्यांनी जेवायच्या अगोदर जेवण्याची त्यांची ओढ म्हणा, तर त्यासाठी तुकाराम महाराजांच्या अगोदर त्यांना विठ्ठलाने दर्शन दिलं होतं. का तर त्यांची भक्ती बघून, तुकाराम महाराजावरची भक्ती बघून विठ्ठलाने त्यांना अगोदर दर्शन दिलं होतं. तर पायात काटा घुसला होता, तर तो काटा साक्षात विठ्ठलाने काढला होता. तर त्याची पण मूर्ती इथं बनवलेली आहे. आणि इथं जे बी पहिले तुकाराम महाराज नंतर महाराज लोक होऊन गेले होते त्यांच्या पण मूर्त्या बनवलेल्या होत्या. आणि हे जे आहे तर भंडारा डोंगरवरचं बाहेरचं दृश्य आहे. खूप म्हणजे भंडारा डोंगर म्हणल्याच्या नंतर उंचावरच आहे, पण आता रस्ते वगैरे झालेत त्यामुळे तेवढं काही वाटत नाही, जाणवत नाही. गाड्या ऑटो वगैरे येतात वरी मंदिरापर्यंत, थोड्याशा पायऱ्या चढून वरी जावं लागतं. तर हे बाहेरचं दृश्य आहे. खूप छान होतं इथं पण आता खूप जुनं पुराणं झाले, त्यामुळे थोडंसं मंदिर वगैरे जुनं झालं होतं, पायऱ्या पण थोड्या जुन्या झाल्या होत्या. पण नवीन जे मंदिर आहे, बाप रे बाप, मला तर एवढं आवडलं ना, खरंच खूप छान मंदिर व्हायला चालू आहे. मी तिकडे पण जाणारच आहे पुढे. इथं आमचं त्या अगोदर फोटोशूट वगैरे चालू होतं, कारण असं कुठं गेले आणि जर फोटो काढले असं तर होणारच नाही. कारण फोटो काढणं म्हणजे माणसाची हौस तर असतेच असते, पण त्यातल्या त्यात आठवण पण राहते फोटो काढल्याच्यानंतर, की आपण कधी गेलो होतो, कुठे गेलो होतो, आपण इथलं काय बघितले काय नाही, हे सगळं आपल्याला फोटो बघितल्याच्या नंतर लक्षात येतं. तर इथे बघा, मला वाटत होतं की मंदिर बांधकाम चालू असताना तरी मध्ये जाऊन बघू, त्यामुळे मी निघाले होते. पण रस्ता कुठूनच नव्हता, कारण रस्ता बंद होता, मंदिरचं काम चालू होतं त्यामुळे. आणि मध्ये तिथं पाटी लावलेली होती की मध्ये जायला अलाउड कोणालाच नाही, त्यामुळे मी बघून मग रिटर्न परत आले. आणि आम्ही गाथा मंदिरला जाण्यासाठी निघालो. नंतर जेव्हा मंदिर होईल तर तेव्हा नक्कीच डबल एकदा व्हिडिओ करेल मी, मला जेव्हा पुण्याला जाणं होईल तेव्हा. तर आता आम्ही गाथा मंदिरकडे निघालो आहे. कारण ऑटोवाल्याला तसंच ठरवलं होतं की इथून तिथं, कारण इथं ऑटो बघा तिथं ऑटो बघा, त्यामुळे मग आम्ही ठरवतानाच एक ऑटो ठरवलं. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा म्हणलं एकच ऑटो केलेला परवडतं आहे, त्यामुळे मग आमच्या आईने एकच ऑटो केला होता. तर आम्ही आता गाथा मंदिरकडे निघालो आहे. पहिल्यांदा आलो इथं गाथा मंदिरमध्ये, इथलं दर्शन वगैरे घेतलं. तर इथलं मंदिर एवढं मोठं आहे ना, खरंच खूप म्हणजे खूप मोठं आहे. आणि ना हे पूर्ण जे मंदिर आहे तर आतापर्यंत मला वाटत नाही की कोणत्या मंदिरामध्ये असं तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा जशी छापून काढली पूर्ण मंदिरात, तसं दुसऱ्या कोणत्या मंदिरात असं काही छापलेलं असेल असं मला तर नाही वाटत. इथं ना पूर्ण जेवढं पण म्हणजे 2 ते 3 मजली म्हणजे इथलं मंदिर आहे. पायऱ्या चढून वरी जावं लागतं. पूर्ण गोल राऊंड आहे, लातूरमधल्या गोलाई म्हणजे लातूरमध्ये अशीच गोलाई आहे, असंच मंदिर आहे गोलाई. तर तसंच इथं मंदिर आहे हे पण गोलाईचं. तर पूर्ण गाथा मंदिरमध्ये तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा लिहून ठेवली आहे. तर खाली पण तसंच लिहिलं आहे आणि वरी पण तसंच लिहिलेलं आहे. तर पहिलं जे अभंग आहे त्यांच्या गाथेमधला, तर पहिला अभंग आहे, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करी कटावरी हेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर, असे बरेच अभंग इथं लिहिलेले आहेत. तो पहिला फक्त अभंग होता, कारण मी तेवढाच वाचला होता. आणि तो अभंग आता प्रत्येकालाच येतो, काही एवढा अवघड नाही आहे, त्यामुळे मी पहिला अभंग फक्त तुम्हाला म्हणून दाखवते. बाकीचे बरंच थोडं वाचन केलं होतं, पण लक्षात थोडीच राहणार आहे आपल्याकडनं, आपण थोडीच वाचन करतो आहे रोज, त्यामुळे माझ्या काही आता लक्षात नाही राहिलं, पण थोडं वाचन केलं होतं मी. आणि त्याचं चौकट बघायला चालू आहे, म्हणजे मंदिर केवढं आहे, काय आहे, कुठून कुठवर आहे, अजून कोणत्या या मंदिरामध्ये देवाच्या मूर्त्या आहेत ते सगळं बघायला चालू होतं.
आणि इथली जी तुकाराम महाराजांची मूर्ती आहे तर ती आभाळा एवढी मूर्ती आहे असं म्हणतात, आणि खरंच आहे, कारण मूर्ती खरंच त्यांची बसलेली खूप मोठी मूर्ती आहे. आणि पुढे गाथा पण आहे त्यांच्यासमोर बनवलेली, कारण ह्याच ठिकाणी त्यांची गाथा मिळाली होती असं म्हणतात. त्यामुळेच कदाचित या मंदिराचं गाथा मंदिर असं नाव दिलेलं आहे. आणि ह्यांची जी गाथा आहे ना तर ती शास्त्री पंडितांनी पाण्यात टाकून दिली होती. तर त्यांनी ना 14 दिवसासाठी उपोषण केलं होतं, म्हणजेच त्यांची आराधना केली होती विठ्ठलाची. तर तेव्हा विठ्ठलाने त्यांना एका शिळावर उभा राहून ती जी गाथा आहे तर ती वरी काढून दिली होती लहान बाळाच्या रूपात येऊन. तर ती तुम्हाला पुढच्या मंदिरात बघायला भेटेल, कारण मी तिकडं पण जाणार आहे. तुकाराम महाराजांनी ना देहू गावामध्ये चोहीकडे विठ्ठल 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 म्हणत ह्या देहू गावाला इतकं पवित्र केलं होतं ना. तर जागोजाग त्यांचे असे अजून बरीच मंदिरं आहेत आणि मोठे मोठे असे बघायला भेटतील मंदिर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि बाकीची जी मंदिरं आहेत तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. आणि इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण वरच्या साईडला होती, खूप मोठी मूर्ती होती. इथं बघा वरून दाखवते मी की विठ्ठलांची मूर्ती किती मोठी आहे, काय आहे. आणि इथं वरी पण सगळ्या देवांच्या मूर्त्या भिंतीवर कोरल्या होत्या, ज्ञानेश्वर माऊलींचे, अजून बऱ्याच देवांच्या मूर्त्यावरी कोरलेल्या होत्या. आणि इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, फोटोशूट वगैरे केलं आम्ही. आणि इथं मी बोलत होते पण आवाज काही एवढा व्यवस्थित येत नव्हता, कारण मंदिर मोठं असल्यामुळं जास्त आवाज घुमत होता आणि कालवा पण खूप ऐकायला येत होता. त्यामुळे मग मी जिथे मी बोलली तर तिथला पण आवाज मी कट केला होता. आणि ही मंदिराच्या पाठीमागातली नदी आहे, पाठीमागं इंद्रायणी नदी आहे. ह्याच नदीमध्ये तुकाराम महाराजांची गाथा टाकली होती, तीच ती नदी आहे. तर इथं पण मी बोलत होते पण इथला पण आवाज कट केला मी, कारण आवाज काहीच व्यवस्थित येत नव्हता, मला पण ऐकायला व्यवस्थित वाटत नव्हतं. मग तुम्हाला तर कसं ऐकायला व्यवस्थित वाटणार, त्यामुळे मी इथला पण आवाज डिलीट केला. सांगत होते इथे एवढी गाथा लिहिली आहे, कधी लिहिली असेल, म्हणजे किती दिवस लागला असेल लिहायला असं तसं. कारण एकदा पाण्यात गाथा टाकली तर ती 14 दिवसानं वरी आली होती. अजून तसं काही कदाचित ह्या गाथेसोबत होऊ नये त्यासाठी ह्या मंदिरावर लिहून ठेवली असेल असं मला वाटतं. म्हणून मी तसं बोलत होते की एवढी कोणी लिहिली असेल, काय लिहिली असेल, किती दिवस लागले असतील लिहायला, म्हणजे त्यांना सुचलं कसे असेल की ही गाथा आपण मंदिरावर लिहून ठेवावी, असं विचार येत होता माझ्या मनामध्ये. आणि इथं थोडंफार वाचन पण करत होते, पण एवढं सगळं वाचणं पण शक्य नव्हतं, कारण संस्कृत पण होतं पण एवढं अवघड नव्हतं वाचायला आपल्याला सरळ आणि सोपं येतं अशा भाषेतच त्यांनी सगळे अभंग वगैरे लिहिलेले आहेत. आणि ते पूर्ण देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत. आणि बघा मी वरून दाखवते की तुकाराम महाराजांची मूर्ती किती मोठी आहे. छान म्हणाली. मी ना भंडारा डोंगरवरून आले, इथलं गाथा मंदिर वगैरे बघितलं आणि नंतर टेटसला फोटो टाकले. तर टेटसला फोटो टाकल्या लगेचच माझ्या मैत्रिणीचा फोन आला, कारण आमच्या गावातलीच आहे, पुण्याला राहिला, पण पुण्याला कुठं राहतात ही मला काही माहीत नव्हतं. पण टेटसला फोटो बघितलं मला लगेच फोन केला की जवळून गेलात आणि घरी आलो नाही म्हणून. आले नाही मी, न्यायला येऊ का म्हणत होते, पण मला ह्यावेळेस शक्यच नव्हतं, कारण मी 8 ते 10 दिवस होते पुण्यामध्ये. मी एक दिवस पण घरी बसले नव्हते, कंटिन्यू रोज कुठे ना कुठे चालूच होतं आमचं फिरायला जाण्याचं. त्यामुळे मग मला जाणं नाही झालं तिकडं. नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तर तेव्हा बघू, आता जाणं झालं तर जाईल तिच्याकडे. स्टेटसला फोटो बघून ना कमीत कमी मला 4-5 जणीचे फोन आले की आलात का या घराकडं म्हणून. कारण त्यातूनच कळते की समोरच्या माणसाचं आपल्यावर किती प्रेम आहे. तर असो, ह्यातूनच आपुलकीपणा माणसाचा दिसून येतो. नाहीतर एक जण स्टेटस बघतात आणि फोनसुद्धा करत नाहीत की आलात का गेलात का म्हणून. पण असो, इथं देवाचा नैवेद्य चालू होता, म्हणजे प्रसादाला चालू होतं. प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि आता निघाले घरला जाण्यासाठी. चला, याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो पुढच्या भागात बघायला भेटेल तुम्हाला. तर चला, व्हिडिओ आवडला असतं लाईक करा. बाय.